महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून दर्यापूर तालुक्यात थकीत नळबिल वसूल करण्यासाठी दबंग स्टाईल वापरली जाते. थकीत नळबिल न भरल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा सुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ग्राहकांना देण्यात आला. परंतु ज्या ग्राहकांना ऑनलाईन नळबिल भरलं असून सुद्धा त्या ग्राहकाला दर्यापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शासकीय कंत्राटदार नितीन काळे यांच्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना दर्यापूर तालुक्यातील इटकी येथे बुधवार रोजी घडली. इटकी येथील रहिवासी कुलदीप साहेबराव ताठोड यांच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं थकीत नळबिल होतं. कुलदीप ताठोड यांनी तात्काळ घराच्या ऑनलाईन बिलाची भरणा केला, मात्र गोठ्याचं बिल काही दिवसानंतर भरणार असल्याचं त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितलं. परंतु कर्मचाऱ्यांनी ग्राहकाचं कुठलंही न ऐकता कुलदीप ताठोड यांच्या घराचं व गोठ्याचे नळ कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली. यावेळी कर्मचाऱ्यांमध्ये व कुलदीप ताठोड यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 4 ते 5 कर्मचाऱ्यांनी मिळून कुलदीप ताठोड यांना लाथाबुक्क्याने जबर मारहाण केल्याचा आरोप कुलदीप ताठोड यांनी केला. या मारहाणीत जखमी झालेले कुलदीप ताठोड यांना तात्काळ दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या तपासात सदर जखमी यांना मुकामार असल्याचं सांगण्यात आलं. या गंभीर घटनांसंदर्भात पोलिसात सुद्धा तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी अशा प्रकारे दादागिरी करत ग्राहकांपासून थकीत नळबिल वसूल करत असेल तरी एक चिंतेची बाब आहे. एकीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार कर्मचारी अधिकाऱ्यांकडून केला जात असल्याचा गंभीर आरोप होतोय, तर दुसरीकडे सामान्य जनतेनं ऑनलाईन बिल भरून सुद्धा दादागिरी करणं हे कितपत योग्य असा आरोप आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर केला जातोय. यामुळे या गंभीर बाबींसंदर्भात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे लक्ष देणार का? संबंधित मारहाण झालेल्या जखमी व्यक्तीला न्याय देणार का? हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या घटनेसंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शासकीय कंत्राटदार नितीन काळे यांच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्यानंतर नितीन काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे आरोप फेटाळले. तर या गंभीर घटनांसंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता शेंडे यांना कुठलीही कल्पना नव्हती. सकाळी गेलो होतो दवाखान्यात. सकाळी संध्याकाळी मी बसमध्ये असताना मला फोन आला त्यांचा नाव मी टाकून त्यांना मी अवधी मागितला. सकाळी जर सांगितलं असतं मला मी तुम्हाला अरेंजमेंट करून दिली असती. आता मी सध्या बसमध्ये असल्याच्यानं मला गावाला येऊ दे. मी तिथं आल्यावर काही ना काही तुमची अरेंजमेंट करतो पैशाची. सध्या मी इथं मी त्याला ऑनलाईन पावती मागितली बिलाची. ते म्हणे भाऊ आम्हाला काही सांगू नका म्हणे, आम्हाला एवढा टाईम नाही ऑनलाईन पावती द्यायचं. तुमच्या याच्यावर 4,500 रुपये बिल आहे, तुम्ही पटकन पावती पाठवून द्या म्हणे. मी म्हटलं बा तुमच्या डिपार्टमेंटच्या टाईम 5 वाजताच असतं, आता तर 6:30 वाजून आली म्हटलं. तुम्ही म्हटलं रात्रीचा नळ खुडता काय, उद्या या म्हटलं आरामशीर शांततेनं बोलू. तर मी माझ्या परिवारासह दर्यापूरला गेलो आणि माझ्या विशेषपणे एक काम करत चालले जा म्हणे. सकाळपासून उपाशी होता. मी लगेच इटकीला गेलो. अशा कंडिशनमध्ये उपाशी होतो सकाळपासून. आणि माझा नळ त्यांनी खोडूनही टाकला होता, गड्डाही केला होता एवढा मोठा काँग्रेसचा. का हो एवढं करायचं काही काम होतं का? 2 मिनिटं राजी विश्वास ठेवत ना म्हटलं. आम्ही काय असे भोगत लोक आहो का? मी लगेच काय केलं त्यांनी माझ्या फोनपेवरून पैसे पाठवून गेले. फोनपेवरून पैसे पाठवून तुम्ही इथला तर मला पावती द्या बा. ते म्हणाले बा आम्ही तुम्हाला पावती देऊ शकत नाही. तुम्हाला कळून बा. ते म्हणे गायवाड्याचं जे बिल आहे ते बिल भरा. मी तुला ज्याचं बिल भरलं, ज्या घरात मी राहतो त्या घरात मी भरलं ना. आता वास्तविक पैसा गायवाडा जो अलग आहे तो तुम्ही नळ खोलून टाका, नाही बिल भरलं तर त्याचा याचा काही संबंध येते काय? मारझोड कोणी केली तुम्हाला? याच्यावरून समजा आमचं अर्धा घंटा डिस्कशन झालं तरी त्यांना माझ्या मतानं ऐकलं नाही. समोर जो गाडीवाला होता त्याला म्हटलं एक काम कर तू या साहेबाला काही लिहू नको. तर ते साखरे साहेब होते तिच्या, मला वाटतं एक सागर भायस्कर होता, एक दिनेश शेजे आणि त्यावर तो 1-2 जण होते. यांनी मला पकडलं. कोणी तोंडावर थापला मारू दे, लाथाबुक्क्या मारू दे, शर्ट फाडला, कोणी पायावर लाथा मारल्या. एका जणानं मला खाली पाडलं की माझ्या अंगावर बसलं. असं मारझोड करून ते गाडीत बसून चालले. कंप्लेंट दिली का तुम्ही? मी इथं 112वर कॉल केला. पोलीस स्टेशनची गाडी आली होती. मग असं मी म्हणजे माझे हे एवढं भयानक वाढले होते हार्टबीट्स, ते मला बोलणंही सुद्धा नव्हतं. पोलिसांनी मला विचारपूस केली त्या कंडिशनमध्ये. तुम्ही ऑनलाईन बिल फाडलं, हो पावती मागत तर त्यांनी मारझोड केली. मारझोड केली मला.